स्मार्ट अहमदनगर न्यूज। 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। कामगारांचे दुःख समजून घेणारे कामगार नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या घामाचा दाम मिळवून दिला। कसा मिळवून दिला हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे। कामगार कोणत्याही जाती धर्माचा असो त्याचं शोषण थांबवून त्याला अनेक हक्क व अधिकार दिले आहेत। त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं हा प्रश्न विचारताना प्रत्येकाने आधी बाबासाहेबांचे हे सर्व क्षेत्रातील योगदान माहीत करून घेणे गरजेचे आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कारकिर्दीमध्ये या देशातील ज्या शोषित, पीडित, वंचित व दीनदलितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कामगार वर्ग। हा कामगार वर्ग म्हणजे कुणा एका जाती धर्माचा नाही, तर या देशातील सर्व कामगार ते कोणत्याही जाती धर्माचे असो त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बाबासाहेब 19व्या शतकामध्ये लढले। बाबासाहेबांनी त्या काळामध्ये कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, अधिकारी, कर्मचारी या सर्वांसाठी जे कार्य करून ठेवलेले आहे त्याचीच फळे आज कामगार, नोकरदार, अधिकारी हे सर्वजण चाखत आहे। परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काही लोकांनी एका चौकटीत बंदिस्त करून बाबासाहेब हे केवळ दलितांचे उद्धार करते इतकंच मर्यादित करून ठेवलं आहे। खरं तर या पलीकडचे या देशातील सर्व शोषितांना, वंचितांना, कामगारांना, महिलांना, कष्टकरी, शेतकरी, भटके, विमुक्त अशा सर्वांना न्याय मिळवून देणारे बाबासाहेब, आधुनिक भारताचे शिल्पकार असणारे बाबासाहेब नव्या पिढीने समजून घेणे गरजेचे आहे। त्यासाठी बाबासाहेबांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहून अभ्यास करावा लागेल। यात आपण एक गोष्ट प्राकर्षाने लक्षात घेणे गरजेचे आहे की बाबासाहेब ज्या समूहातून येतात, ज्या वर्गातून येतात तो वर्ग हा कष्टकरी, कामगार, कारखान्यांमध्ये, मिलमध्ये कामाला जाणार आहे। तसेच या समूहातील महिला या इतरांकडे रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या आहेत। एकंदरीतच हातावर पोट असणारा हा समूह, त्याचमुळे या समूहाचे नेमकं दुःख काय, या समूहाचे कोणते प्रश्न सोडवणे अगत्याचे आहे याची जाण बाबासाहेबांना साहजिकच बालपणापासून होती। याबरोबरच शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिका, इंग्लंड, जर्मनी अशा देशांमध्ये जाऊन आल्यामुळे त्या ठिकाणच्या कामगार वर्गाची अवस्था काय आहे आणि आपल्या देशातील कामगारांची अवस्था काय या दोन्ही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या होत्या। एखादा देश उभा करायचा असेल, त्या देशाला प्रगती करायची असेल तर त्यासाठी त्या देशातील महत्त्वाचा घटक म्हणजे कामगार आहे। कामगारांच्या कष्टावरच हा देश उभा राहतो हे बाबासाहेब आंबेडकर जाणून होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1942 ते 1946 पर्यंत केंद्रीय कामगार मंत्री, श्रम, रोजगार व ऊर्जा मंत्री म्हणून कार्यरत होते। त्यात त्यांनी श्रम, रोजगार ही खाती आवर्जून घेतली। म्हणजे बाबासाहेबांचा लढा हा मजुरांना, कामगारांना, कष्टकऱ्यांना न्याय देण्याचा होता हे लक्षात येते। आपल्या मंत्रिपदाच्या काळात बाबासाहेबांनी अनेक महत्त्वाचे, दूरगामी परिणाम करणारे कामगार हिताचे निर्णय घेऊन या देशातील कामगारांना न्याय दिलेला आहे। यात आवर्जून उल्लेख करावा शेतमजुरांना किमान मजुरी मिळवून देणे, कामगारांचे कामाचे तास योग्य मोबदला, कामगार संघटना मान्यता मिळवून दिली, कामगारांना कायम करण्याचे धोरण, नुकसान भरपाई, स्त्रियांसाठी प्रसूती रजा, पगारी रजा, महागाई भत्ता, कामगारांना दिवाळी बोनस, नोकरीच्या ठिकाणी पाळणाघर, खाणकाम, ब्रिटिश लोकल लंडन मधून कामगार आणत होते त्यावर बंदी, कामगारांना संप करण्याचा अधिकार, भारतीय कामगारांचे 2 शत्रू ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही 2 शत्रू आहेत हे बाबासाहेबांनी सांगितलं। कामगारांचे शोषण थांबवले पाहिजे यावर बाबासाहेबांनी लढा दिला। कामगारांसाठी सगळे हक्क मिळवून देणारे कामगार नेते, मंजूर मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महान योगदानाला माझे त्रिवार अभिवादन व सर्व कामगारांना कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। सम्राट अशोक सेना, महाराष्ट्र राज्य, आकाशदादा शिरसाट। जय भीम, जय महाराष्ट्र।